नमस्कार. या गीता संथावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. स्वधर्म ध वरती आघात, मपी चावेक्षीय वे वरती आघात, न विकंपितुमर्हसि. कशावर येईल? नाही येणार, कारण अनुनासिक. क वरती अनुस्वार दिला आणि पुढे प असेल तर प फ ब भ म हे अनुनासिक, म्हणून ते तिथे नाही येणार. तू मर्हसी म वरती आघात. धर्म्याधी ध वरती आघात, म्यावरती आघात, धर्म्याधी युद्धाच यू वरती आघात, धावरती आघात, श्रेयोन अवग्रहावरती आघात, न्यत न्यवरती आघात, क्षत्रियस्य क्षवरती आघात, यवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. न विद्यते वी वरती आघात. स्वधर्ममपि चावेक्ष्य, बघा चावेक्ष आणि चावेक्षीय य दाखवायचा आहे. ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस सारखं असतं इथे. स्वधर्ममपि चावेक्षीय, स्वधर्ममपि चावेक्ष्य, छान म्हणा. क्षय होत आहे का कुणाचं तरी? चावेक्षीय. बघा क्ष क्ष म्हणताना जीभ वरती वाटी होणार आहे, साईडने हवा सुटली जाणार आहे, म्हणजे टोक वरती लागणार आहे हां. आणि त्याच वेळेला खालची जी हे आहे दातांची ओळ, ती वरच्या दाताला चिकटून पुढे येणार आहे. क्षीय क्षीय. ही प्रॅक्टिस घरी केलीत आरशासमोर की मग तुम्हाला स्वधर्ममपि चावेक्षीय, म्हणा. छान छान. न विकंपितुमर्हसि, न विकंपितुमर्हसि, छान म्हणा. न विकंपितुमर्हसि. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि. छान लक्ष्य. हां. स्वधर्म छान. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि. न विकंपितुमर्हसि. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि. आता वे हा दीर्घ आहे, त्याला मी का थांबते थोडीशी, कारण मला क्षीय दाखवायचा आहे. मग त्या क्षसाठी मी जिभेची वाटी करणार आहे, त्यासाठी मी वेळ घेते. स्वधर्ममपि चावेक्ष्य वेक्षीय, हां. न विकंपितुमर्हसि, म्हणा. आलं? स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि. परत एकदा. धर्म्याद्धियुद्धाच्छ्रेयोन्यत्, म्हणा.
धर्म्या नाही आहे हे अवघड आहे. धर्म्याधी युद्धाच धर्म्याधियुद्धाच श्रेयोन्यत् धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् छान म्हणा. योन्यत. बघा धर्म्याधी युद्धात श्रेयः अन्यत असा संधी विग्रह आहे. धर्म्याधी युद्धात श्रेयोन्यत. श्रे आला पाहिजे हा. श्रे हा. धर्म्याधियुद्धात श्रेयोन्यत. छान म्हणा. छान. क्षत्रियस्य न विद्यते. क्षत्रियस्य न विद्यते. छान म्हणा. क्षत्रियस्य छान. पूर्ण ओळ बघा. धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. छान म्हणा. धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. परत एकदा. पूर्ण श्लोक बघा. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि. धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि. धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. छान. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि. धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. हा तो श्रे फक्त छान येऊ दे. तो श्रेकडे थोडासा गेल्यासारखा वाटतोय. हा बघा. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि. धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि. धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. छान. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि. धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. छान. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि.
धर्म्याद्धियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. परत एकदा. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि. धर्म्याद्धियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य. यस्य न विद्यते. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. नमस्कार. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या 31व्या श्लोकाचा अर्थ आपण पाहूया. श्लोक असा आहे, स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. श्लोकाचा अन्वय असा आहे, स्वधर्मं च अपि अवेक्ष्य विकम्पितुं न अर्हसि क्षत्रियस्य हि धर्म्यात् युद्धात् अन्यात् श्रेयः न विद्यते. हे अर्जुना, श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतायत. या सगळ्या रणांगणावर अर्जुनाला प्रश्न पडलाय, धर्म काय अधर्म काय, हे युद्ध मी करावं का न करावं, टू बी ऑर नॉट टू बी, टू डू ऑर नॉट टू डू, अशा द्वंद्वामध्ये अडकलेला असताना भगवान श्रीकृष्ण निश्चयपूर्वक सांगतायत की धर्म्याद ही युद्धात श्रेयः अन्यत् न विद्यते. हे अर्जुना, तू हे निश्चित समज, धर्म्य अशा युद्धापलीकडे जाऊन क्षत्रियासाठी अन्य कोणतंही कर्म हे श्रेयस्कर नाही. इथे श्रेयस असा शब्द भगवंतानी वापरला. श्रेयो अन्यत् न विद्यते. हे श्रेयस काय आहे? कठोपनिषदामध्ये 2 मार्ग नचिकेत्याला यमानी सांगितले. श्रेयश्च प्रेयश्च. जीवासाठी 2 मार्ग आहेत. म्हणजे थोडक्यात जगण्याचे म्हणा, जीवन दृष्टीच्या बाबतीतले म्हणा, हे 2 मार्ग, श्रेयाचा एक मार्ग आणि दुसरा प्रेयाचा मार्ग. प्रेय म्हणजे जे इंद्रियांना, आपल्या शरीराला, मनाला हवंसं वाटतं, ते आवडतं ते. आणि श्रेयस म्हणजे जे आपल्या हिताचं आहे ते. आणि ते हित म्हणजे काय, तर आत्म्याचं हित, शरीराचं किंवा लौकिकात अपेक्षित असणारं हित नव्हे, तर आत्यंतिक क्षेम, अंतिम जन्मोजन्मी तुमचा आत्म्याचा जेवढा म्हणून प्रवास आहे त्या पूर्ण प्रवासाचं अंतिम कल्याण, परमोच्च गंतव्यस्थान म्हणजे निःश्रेयस आहे. या शब्दाची दोन्ही रूपं आपल्याला आढळतात. श्रेयस आणि निःश्रेयस दोन्हींचा अर्थ सामान्यतः सारखाच आहे. जे परमहितकारक आहे आत्म्यासाठी काय, तर हे धर्मीय युद्ध, धर्मयुद्ध किंवा धर्म्ययुद्ध असे दोन्ही शब्द आहेत. धर्म्य म्हणजे धर्माजोगतं, धर्मासाठीचं केलेलं युद्ध, आणि धर्मयुद्ध म्हणजे पुन्हा तिथे मध्यम पदलोपी समास गृहीत धरता येतो, धर्माच्या रक्षणासाठी केलं जाणारं युद्ध. दोन्हींचा ढोबळमानाने अर्थ एकच आहे. धर्मासाठी, धर्मार्थ किंवा धर्मरक्षणार्थ केलं गेलेलं युद्ध, आणि जे युद्ध हे धर्माच्या दृष्टीने विहित कर्तव्यच आहे असं युद्ध. या युद्धापेक्षा अन्य कोणताही मार्ग तुला श्रेयस पर्यंत पोहोचवू शकणार नाही, तुला श्रेय प्रदान करू शकणार नाही. आपल्याला आज श्रेय या शब्दाचा अर्थ क्रेडिट असा माहिती असतो. तुला क्रेडिट मिळणार नाही असं का भगवंत म्हणतायत? भगवंतांना एवढंच सांगायचंय, तुझं जे काही हित आहे, तुझ्या आत्म्याचं जे काही शेवटचं गंतव्य आहे, साध्य आहे, ते तुला मिळणार नाही जर तू हे युद्ध टाळलंस तर.
कारण हे धर्मासाठी केलं गेलेलं युद्ध आहे, हे लक्षात ठेव. तू जर क्षत्रिय धर्माची चर्चा इथे करत असशील तरीही क्षत्रिय धर्माच्या, क्षत्रिय हा वर्ण आहे चतुर्वर्णापैकी, त्या क्षत्रिय वर्णाच्या कर्तव्यामध्ये युद्धेचापि अपलायनम असं पुढे भगवंतांनीच 18व्या अध्यायात सांगून ठेवलंय. क्षत्रियाचं लक्षण काय आहे? जेव्हा युद्धाची, संघर्षाची वेळ येईल, विशेषतः धर्मासाठी लढायची वेळ येईल, तेव्हा युद्धामध्ये, रणांगणामध्ये पाठ न दाखवता स्थिर राहणं, न पळून जाणं. अनेक लोक युद्ध आलं की काही ना काहीतरी मार्ग काढतात त्याच्यापासून अलिप्त राहण्याचा, तटस्थ राहण्याचा. पण जर धर्माच्या रक्षणासाठी ते युद्ध केलं गेलं असेल तर तिथे अलिप्त राहणं नाही, तर त्यामध्ये सक्रिय सहभाग घेणं हेच प्रत्येक धर्मनिष्ठाचं आद्य कर्तव्य होऊन बसतं. त्यामुळे जसं बलरामानी केलं की युद्ध सुरू झालं की नको, दोघांच्या भांडणात पडायलाच नको, म्हणून त्याने तीर्थयात्रा केली. पण भगवान श्रीकृष्णाने मात्र धर्माचा जो ढळता पक्ष आहे, भीष्म द्रोणादी धर्मनिष्ठ लोक अधर्माच्या पक्षातून उभी आहेत, अशा वेळी धर्माची पडती बाजू सांभाळून धरली, सावरून धरली. आणि युद्धाचा निर्णय काय, कोणाच्या बाजून लागला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ते जे भगवंत स्वतः करतायत तेच अर्जुनाला सांगतायत, धर्म्याद युद्धात क्षत्रियस्य अन्यः श्रेयः अन्यत श्रेयः न विद्यते. क्षत्रियासाठी या पलीकडे जाऊन कोणताही धर्म्य मार्ग नाही श्रेयस प्राप्तीचा. त्यामुळे स्वतःच्या क्षत्रिय कुलोचित धर्माचा जर विचार करत असशील, स्वधर्मम अपिच अवेक्ष्य, त्याच्याकडे जर तुझी नजर असेल, त्याच्याकडे जर तुझी दृष्टी असेल, तरीही तू कंपित होऊन माघार घेऊन चालणार नाही. तुला युद्ध हे करावंच लागेल. कारण क्षत्रियाला या धर्म रक्षणासाठी केलेल्या युद्धा वाचून अन्य कोणताही मार्ग श्रेयस्कर नाही.